नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा टीईटी 2025 ला आलेला खूप क्वालिटी क्वेश्चन आहे. क्वेश्चन वाचूया. काही मजुरांची 10 दिवसांची मजुरी 19,200 मिळते. मजुरांची संख्या 3 ने कमी केली तर 5 दिवसांची मजुरी 6,000 होत असल्यास प्रत्येक मजुराची एका दिवसाची मजुरी किती असेल असं आपल्याला विचारले. एका माणसाची एका दिवसाची मजुरी आपल्याला विचारली. जी दिली माहिती त्यानुसार आपण काही लिहून घेऊया. बघा, काही मजुरांची 10 दिवसांची मजुरी 19,200 आहे. काही मजूर म्हणजे माहिती आहेत का? नाही. मजुरांची संख्या आपण अज्युम करूया किती एक्स. बघा, एक्स मजुरांची किती दिवसाची? 10 दिवसाची मजुरी किती म्हणते ते? 19,200 रुपये आहे. बरोबर का? पुन्हा दुसरं काय म्हणते? मजुरांची संख्या 3 ने कमी केली. म्हणजे आधी मजूर होते एक्स, आता किती केलेत? 3 कमी केलेत, वजा केलेत. एक्स वजा 3 केलेत. त्यांची 5 दिवसाची मजुरी किती म्हणते ते? 6,000 रुपये. तर आपल्याला एका दिवसाची एका मजुराची मजुरी काढायची. मित्रांनो बघा, दोन आपल्याला इक्वेशन भेटलेत बरं का. काय? 10 दिवसाची एक मजुरी आहे आणि इथं 5 दिवसाची मजुरी. यांना जर कम्पेअर करायचं म्हणलं तर बघा, इथं 10 दिवसाची मजुरी, इथं पण 10 दिवसाची करू, म्हणजे कम्पेअर करायला सोपं होऊन जातं. बघा, मग किती ने गुणावं लागेल? 2 ने गुणावं लागेल. 5 दिवसाला 10 दिवस करायला 2 ने गुणावं लागेल. म्हणजे इथं 5 ला 2 ने गुणलं 10 झाले. परंतु मजुरी पण बदलावं लागेल. 5 दिवसाची मजुरी 6,000 आहे. 10 दिवसाची किती होईल? 12,000. बरोबर. आता मला सांगा मित्रांनो, पहिल्यांदा मजूर होते एक्स, त्यांची मजुरी एवढी होती. 3 कमी केल्यावर मजुरी पण कमी होणार. मग कितीने कमी झाली? बघा ना, 19,200 मधून 12,000 गेले, 7,200 ने कमी झाली. मजूर किती कमी झालेत? 3. म्हणजे या 3 लोकांची मजुरी होती 7,200. परंतु किती दिवसाची मजुरी आहे? 10 दिवसाची. आपल्याला एका दिवसाची काढायची. बघा, 3 लोकांची ही 10 दिवसाची असेल तर एका दिवसाची काढायला 10 ने भागावं लागेल. शून्य कटला शून्य कटला, म्हणजे 3 माणसांची एका दिवसाची मजुरी 720 आहे. परंतु विचारले काय? प्रत्येक मजुराची म्हणजे एका मजुराची किती? तिघाची जर 720 असेल तर एकाची किती? भागिले 3 करा. 3 एक 3, 3 दोन्ही 6, उरला 1, 3 चोक 12, शून्याला शून्य. एका माणसाची एका दिवसाची मजुरी 240 रुपये असेल. म्हणजे पर्याय क्रमांक 4. धन्यवाद.